नागपूर हिंसाचार प्रकरणातील कथित आरोपी किंवा मास्टर माइंड फहीम खान याला बेल मिळालेली आहे। आज कोर्टाने बेल त्याला दिलेली आहे। आपल्यासोबत फहीम खानचे वकील अश्विन इंगोले सर काय सांगाल, फहीम खानला बेल मिळालेली आहे, कोणत्या आधारावर बेल देण्यात आलेली? आज 17 न्यायाधीश माननीय अजय कुलकर्णी साहेबांनी फहीम खान जो मास्टरमाइंड म्हटलं होतं त्यांना बेल दिलेली आहे। 1 लाख जातमुचलका व मंगळवार आणि शुक्रवार असं 2 दिवस गणेशपेठ पोलीस स्टेशनला हजेरी द्यायची आहे व ट्रायल कोर्टात कोऑपरेट करायचं आहे। आणि त्यांच्या ऑर्डरमध्ये जे निरीक्षण केलेलं आहे की आता चार्जशीट फाईल झाल्यामुळे फहीम खानची कस्टडीची रिक्वायरमेंट राहिलेली नाही आहे आणि जे काही पुरावे आहे ते ट्रायलचा भाग आहे, तर ते ट्रायलमध्ये पाहण्यात येईल म्हणून। सर, अनेक वेळा बेलसाठी अप्लाय तुम्ही केलेला होता, मात्र नाकारलेली होती। आज मग कुठला आधार घेण्यात आलेला? आज जो मुख्य आधार जो घेण्यात आलेला आहे की चार्जशीट ऑलरेडी फाईल झालेली आहे आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतरही 15 दिवस झालेले आहे, म्हणजे जवळपास 100 दिवस फहीम खान हा जेलमध्ये वास्तव्यास असल्यामुळे आता कोणत्याही प्रकारे कस्टडीची रिक्वायरमेंट राहिलेली नाही आहे व जो काही पुरावे आहेत CCTV फुटेज किंवा इतर कोणतेही पुरावे तर तो ट्रायलचा भाग आहे, त्यामुळे कस्टडीची आवश्यकता नाही आहे असं कोर्टाने निरीक्षण नोंदवलं आहे। फहीम खानला केव्हापर्यंत जेलच्या बाहेर येऊ शकतो आणि पुढची जी प्रक्रिया आहे ती पुढची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे? फहीम खान हा सोमवारी संध्याकाळी जेलच्या बाहेर येण्याची शक्यता आहे, कारण ऑर्डर जो हमदस्त मिळतो कोर्टाचा तो सोमवारी सकाळी मिळणार आहे 11 वाजता आणि सर्व प्रोसेस जी आहे दिवसभरात पूर्ण केल्या जाईल व जेलमधून संध्याकाळी बाहेर फहीम खान येऊ शकतो। फहीम खानला बेल तर झालेली आहे, मात्र यानंतरचे काय कोर्टामध्ये प्रक्रिया राहणार आहे? ट्रायल होणार की आणखी काय? आता जी ट्रायल आहे ती कमिट झालेली आहे राय मॅडम यांच्यापुढे, तर राय मॅडम पुढे 21 जुलै ही पुढची ट्रायल कोर्टाची तारीख आहे, तर त्या तारखेपासून ट्रायल कमेन्स होईल। नक्कीच फहीम खानला जी आहे ती बेल मिळालेली आहे। या सगळ्या नागपूर हिंसाचार प्रकरणाचा मास्टर माइंड समजलं जात होतं। आता त्याचं दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर त्याला कस्टडीची गरज नाही असं आधारावर जी आहे ती बेल देण्यात आलेली आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।